नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिक्स या विषयाचे महत्त्वाचे MCQ या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, an ideal excipient should not have the following properties. तर मित्रांनो, MCQ क्वेश्चन सॉल्व करताना क्वेश्चन पूर्णपणे वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, म्हणजे तुमच्या मायनर चुका होत नाहीत. आणि मायनर चुका झाल्यामुळं मार्क जातात. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्यामुळं या क्वेश्चनमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आयडियल एक्सपेरिमेंट शुड नॉट हॅव, हा शब्द आलेला आहे. म्हणजे आपण काय करतो, आयडियल एक्सपेरिमेंटची जी काय प्रॉपर्टीज आहेत तेच पाहतो, परंतु या ठिकाणी जे नाही ते विचारलेलं आहे. म्हणजे कोणती आयडियल एक्सपेरिमेंटची प्रॉपर्टी नाही हे विचारलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो, नॉन टॉक्सिक आहे, फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह ही नाही आहे, नसला पाहिजे. जो काय एक्सपेरिमेंट आहे हा फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह नसला पाहिजे, त्याचबरोबर स्टेबल असला पाहिजे आणि लो कॉस्ट असला पाहिजे. म्हणजे जे काय आपलं उत्तर आहे ते काय आहे, ऑप्शन बी, फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह. म्हणजे काय, अन आयडियल एक्सपेरिमेंट शुड नॉट हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टी, म्हणजे तो फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह नसला पाहिजे. हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पावडर फ्लो प्रॉपर्टी डिपेंड अपॉन, जे काय पावडरचे जे काय फ्लो प्रॉपर्टी आहे कशावर डिपेंड आहेत. ऑप्शन आहे पार्टिकल साईज, शेप अँड डेन्सिटी, फोर्स ऑफ फ्रिक्शन, कोहेजन बिटवीन वन पार्टिकल टू अनदर. तर मित्रांनो, ह्या वरीलपैकी सर्वच जे काय प्रॉपर्टीज आहेत ह्या पावडरच्या फ्लो प्रॉपर्टी ह्या फॅक्टरवर डिपेंडवर आहेत. तर ऑप्शन डी म्हणजेच ऑल अबव हे करेक्ट आन्सर आहे. जे काय फ्लो प्रॉपर्टीज आहेत पावडरच्या कशावर डिपेंड आहेत, पार्टिकल साईज, शेप अँड डेन्सिटी, फोर्स ऑफ फ्रिक्शन, कोहिजन बिटवीन वन पार्टिकल अँड अनदर. म्हणजेच सर्वच जे काय फॅक्टर आहेत त्याच्यावर पावडरच्या फ्लो प्रॉपर्टी डिपेंड आहेत. म्हणून ऑप्शन डी म्हणजेच ऑल अबव हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉर्बिटन इस्टर हॅज HLB व्हॅल्यू. जे काय सॉर्बिटन इस्टर आहे त्याची जे काय HLB व्हॅल्यू किती आहे हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ऑप्शन आहे 12.18 ते 14.8, 2.425, 1.8 to 8.6 आणि 1.4 to 5.6. तर मित्रांनो, 1.8 to 8.6 ही सॉर्बिटनची HLB व्हॅल्यू आहे. आता जे काय HLB व्हॅल्यू आहे, हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे सॉर्बिटनची, 1.8 to 1.6. म्हणजेच ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साईज रिडक्शन इज नॉट रिक्वायर्ड इन. तर या ठिकाणी फॉलोइंग केसेस, जे काय साईज रिडक्शन आहे इज नॉट रिक्वायर्ड इन द फॉलोइंग केसेस. या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड हा शब्द आलेला आहे मित्रांनो. पण कोणत्या केसेसमध्ये साईज रिडक्शन महत्त्वाचं नसतं किंवा आवश्यक नसतं, त्या ठिकाणी ऑप्शन आपण पाहू शकतो, ड्रग इज डिग्रेड इन अ डिझॉल्व इन अ सोल्युशन फॉर्म, त्याचबरोबर ड्रग इज अनस्टेबल, वेन सस्टेन्ड इफेक्ट इज रिक्वायर्ड. तर जवळपास हे सर्वच ऑप्शन बरोबर आहेत मित्रांनो. या केसेसमध्ये जे काही साईज रिडक्शन पावडरची किंवा ड्रगची ही आवश्यक नसते, जेव्हा ड्रग इज डिग्रेड इन अ सोल्युशन फॉर्म किंवा ड्रग इज अनस्टेबल आहे किंवा व्हेन सस्टेन इफेक्ट इज रिक्वायर्ड, या कंडिशनमध्ये साईज रिडक्शन रिक्वायर्ड नसते. म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्झिस्टन्स ऑफ ड्रग into more than one crystalline form is known as. त्या ठिकाणी ऑप्शन आहेत क्रिस्टलाइन,
पॉलिमॉर्फिझम, सॉल्वेशन, नन ऑफ अबव. त्या ठिकाणी मित्रांनो क्रिस्टलाइन हा ऑप्शन क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. एलिमिनेशन मेथड या ठिकाणी आपण पाहूयात. तर या ठिकाणी मोर दॅन वन हा शब्द आलेला आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये अवेलेबल असणं म्हणजे काय पॉली, आणि फॉर्म म्हणजे काय मॉर्फिझम. तर मग जे काय ड्रग एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये अवेलेबल असतं त्याला आपण पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो आहे. पण ऑप्शन आपलं बी हे करेक्ट आन्सर आहे. आणि जे काय सॉल्वेशन आहे हे पण ऑप्शन नाही, परंतु ऑप्शन बी हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे. पॉलिमॉर्फिझम जेव्हा क्रिस्टलाइन ड्रग हे एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये अवेलेबल असतं त्याला आपण काय म्हणूयात पॉलिमॉर्फिझम, म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर ड्रग हॅविंग सोल्युबिलिटी लेस दॅन 0.1 mg/ml कम अंडर द विच कॅटेगरी. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत फ्रीली सोल्युबल, फेरी सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल. जे काय सोल्युबिलिटी आहे लेस दॅन 0.1 mg/ml असल्यामुळं हा प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे, आणि म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन डी हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू प्रिव्हेंट द फोटोलिसिस ऑफ ड्रग. जे काय ड्रगचे जे काय फोटोलिसिस प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा लाईटच्या इफेक्टमुळं ड्रग डिग्रेड होत असेल ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर या ठिकाणी ऑप्शन आहे प्रोड्रग, ॲम्बर कलर कंटेनर, सोल्युबिलिटी एन्हान्सर अँड ऑल ऑफ दिस. त्या ठिकाणी मित्रांनो प्रोड्रग हे ऑप्शन नाही, त्याचबरोबर सोल्युबिलिटी एन्हान्सर हे पण ऑप्शन नाही. ॲम्बर कलर कंटेनर किंवा ओपेक कंटेनर हे लाईट रेजिस्टंट ड्रग स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो, ज्यामुळं काय होतं लाईट किंवा सूर्यप्रकाशामुळं काय होऊ शकतं ड्रग डिग्रेड होतात. असे ड्रग आपण ॲम्बर कलर ग्लास कंटेनरमध्ये ठेवतो, म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमनली यूज्ड साल्ट फॉर इन्क्रीज द सोल्युबिलिटी ऑफ ड्रग. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत सोडियम और पोटॅशियम साल्ट, टोसायलेट, क्लोराईड साल्ट आणि ऑल ऑफ अबव. तर या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे सोडियम और पोटॅशियम साल्ट. या साल्टचा वापर जे काय ड्रगची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी वापरला जातो, किंवा जे ड्रग सोल्युबल नाहीत किंवा त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी सोडियम और पोटॅशियम साल्ट ह्या साल्टचा आपण या ठिकाणी वापर करतो, म्हणून ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे सपोजिटरी बेसिस. तर सपोजिटरी बेसिसचे काय एक्झाम्पल आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत, यापैकी खालीलपैकी कोणत्या आहेत. तर मेंटेन शेप, हेल्प इन इन्सर्शन इन टू द बॉडी कॅव्हिटी, थिओब्रोमा ऑइल इज अन एक्झाम्पल. तर मित्रांनो आणि ऑल ऑफ अबाव जे काय वरीलपैकी जे काय प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल आहेत हे सर्व सपोजिटरी बेसिसचे काय आहेत प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल आहेत, म्हणून ऑल ऑफ अबाव हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन आयडियल प्रॉपर्टी ऑफ बेस. परत एकदा पहा मित्रांनो या ठिकाणी नॉट ॲन आयडियल प्रॉपर्टी विचारलेलं, म्हणजे आपण गडबडीमध्ये काय करतो, घाईमध्ये काय करतो, आयडियल प्रॉपर्टीज आपल्याला विचारल्यात असं वाटतं आणि आपण त्याला आयडियल प्रॉपर्टीला येस करतो, परंतु या ठिकाणी कोणती आयडियल प्रॉपर्टी नाही, नॉट ॲन आयडियल प्रॉपर्टी विचारलेलं आहे, मग त्याला आपण या ठिकाणी शोधू. या ठिकाणी ऑप्शन आहेत शॉल बी नॉन इरिटंट ही आयडियल प्रॉपर्टी आहे, त्याचबरोबर शॉल नॉट इंटरफिअर इन रिलीज हे पण आयडियल प्रॉपर्टी आहे. शॉल बी कॉम्पॅटेबल विथ ड्रग ही पण आयडियल प्रॉपर्टीज आहे, मग ऑप्शन डी नन ऑफ अबव हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे कोणतीही आयडियल प्रॉपर्टी नसलेला ऑप्शन आहे, म्हणून इथं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. आणि वरीलपैकी तिन्ही ह्या काय आहेत जे काय बेसिसच्या प्रॉपर्टीज आहेत, आयडियल प्रॉपर्टीज आहेत, म्हणून ऑप्शन डी नन ऑफ अबव हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इन द प्रिपरेशन ऑफ पावडर इज व्हेरी ऑफन यूज्ड.
तर या ठिकाणी ऑप्शन आहेत प्रिपरेशन ऑफ रॅपिंग पेपर, प्रिपरेशन ऑफ मटेरियल, रॅपिंग अँड डबल रॅपिंग. तर या ठिकाणी मित्रांनो जे काय डबल रॅपिंग आहे हे करेक्ट आन्सर आहे. आणि जी काय अदर जे काय मेथड आहेत हे कुठेही वापरल्या जात नाहीत. प्रिपरेशन ऑफ रॅपिंग पेपर किंवा प्रिपरेशन ऑफ मटेरियल रॅपिंग, तर ह्या फक्त आणि फक्त डबल रॅपिंग ही जी काय मेथड आहे ही पावडर प्रिपरेशनसाठी वापरली जाते. म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पावडर मस्ट बी स्टेराईल. आता कोणतं पावडर स्टेराईल असणं गरजेचं आहे? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन आहेत मेडिकल पावडर, सर्जिकल पावडर, ऑप्शन सी आहे बोथ अँड ए अँड बी, नन ऑफ अबव. त्या ठिकाणी मित्रांनो जे काय सर्जिकल पावडर आहे हे स्टेराईल असणं गरजेचं आहे. आणि जे काय मेडिकल पावडर आहे स्टेराईल नसलं तरी चालतं, परंतु जे काय सर्जिकल पावडर आहे जे की आपण जे काय ब्लड कॉन्टॅक्ट असणारे किंवा ब्लड असणाऱ्या टिश्यूला अप्लाय करतो आणि हे ब्लडमध्ये अब्सॉर्ब होऊ शकतं, म्हणून ते स्टेराईल असणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इलिक्झर कंटेंट्स. तर इलिक्झरमध्ये काय असतं? अल्कोहोल असतं, ग्लिसरॉल असतं किंवा सुक्रोज असतं. त्या ठिकाणी ऑप्शन आहेत 40% ग्लिसरॉल, त्यानंतर आहे 5 to 40% अल्कोहोल, 60.7% सुक्रोज, नन ऑफ अबव. त्या ठिकाणी मित्रांनो जे काय इलिक्झर आहे हा काय आहे त्यामध्ये 5 ते 40% अल्कोहोल असतं, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. आणि जे काय सुक्रोज आहे हे काय असतं सिरपमध्ये असतं. ओके, हे ऑप्शन नाही, म्हणून ऑप्शन बी हे काय करेक्ट आन्सर आहे. इलिक्झरमध्ये 5 ते 40% काय असतं अल्कोहोल असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे गार्गल्स मस्ट बी डॅश बिफोर यूज. त्या ठिकाणी ऑप्शन आहेत कॉन्सन्ट्रेटेड, वॉर्म्ड, डायल्युटेड अँड कोल्ड. जे काय गार्गल जे काय सोल्युशन आहेत किंवा डोसेस फॉर्म आहे तो आपण जे काय माउथ कॅव्हिटी किंवा माउथमध्ये आपण लोकल ॲक्शनसाठी यूज करतो, तो यूज करण्यापूर्वी डायल्यूट करणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, डायल्युटेड. ओके, गार्गल मस्ट बी डायल्युटेड बिफोर यूज. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅन्डल्स पेंट इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन ए कंपाऊंड आयोडीन थ्रोट पेंट, ॲक्वियस आयोडीन सोल्युशन, स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन, लुगॉल सोल्युशन. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कंपाऊंड आयोडीन थ्रोट पेंट. यालाच मॅन्डल्स पेंट असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे BID इन फार्मास्युटिकल टर्म रिफर टू विच ऑफ द फॉलोइंग. त्या ठिकाणी BID म्हणजे काय बिस इन डाय. त्या ठिकाणी बिस इन डाय म्हणजे काय ट्वाइस अ डे. तर करेक्ट आन्सर काय आहे ट्वाइस अ डे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅटिन टर्म युटेंडस मीन्स द फॉलोइंग. जी काही लॅटिन टर्म आहे युटेंडस याचा अर्थ काय आहे? त्या ऑप्शन आहे टू बी यूज्ड, नॉट टू बी यूज्ड, शिक्वेल बिफोर यूज, 2 times a day. करेक्ट आन्सर आहे टू बी यूज्ड. युटेंडस मीन्स टू बी यूज्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपोनेंट प्रेझेंट इन अ सोल्युशन इन लार्ज क्वांटिटी. सोल्युशनमध्ये जो कंपोनेंट किंवा पार्ट जास्त प्रमाणात असतो त्याला आपण काय म्हणतो सोलवंट म्हणतो, आणि जो कमी प्रमाणात असतो त्याला सोल्यूट म्हणतो. सोलव्हंट आणि सोल्यूट यापासून काय म्हणतं सोल्युशन बनतं. आणि मग करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए सॉल्वंट. द कंपोनेंट प्रेझेंट इन अ सोल्युशन इन लार्ज क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट. आणि कमी क्वांटिटीमध्ये असेल त्याला काय म्हणतात सोल्यूट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे थ्रोट पेंट्स आर लिक्विड प्रिपरेशन. ऑप्शन आहे व्हिस्कस, नॉन व्हिस्कस, सॉलिड, गॅस. मित्रांनो थ्रोट पेंट्स हे जे काय ओरल इन्फेक्शन आहे किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये लोकल ॲक्शनसाठी वापरले जातात.
त्यामुळे ते व्हिस्कस असणं गरजेचं आहे. ते लिक्विड किंवा नॉन व्हिस्कस असेल तर त्या ठिकाणी ते जास्त वेळ राहणार नाहीत आणि ड्रगची जी काय ॲक्शन आहे, इफेक्ट आहे ते मिळणार नाही. त्यामुळं जे काय थ्रोट पेंट्स आहेत ते व्हिस्कस असणं गरजेचं आहे किंवा मग ते व्हिस्कस प्रिपरेशन असतं. मग ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिरप इज नियरली सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ. तर या ठिकाणी मित्रांनो मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की जे काय सिरप डोसेस फॉर्म आहे त्यामध्ये सुक्रोज काय आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन आहे किंवा सुक्रोज या ठिकाणी यूज केलं जातं आणि ते सुक्रोजचं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे सिरप. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सुक्रोज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोनोफिजिक लिक्विड डोसेस फॉर्म. खालीलपैकी मोनोफिजिक लिक्विड डोसेस फॉर्म नसणारा, त्या ठिकाणी नॉट शब्द दिलेला आहे म्हणजेच नसणारा डोसेस फॉर्म कोणता. तर या ठिकाणी मोनोफिजिक आपण सुरुवातीला डोसेस फॉर्म कोणते ते पाहूयात. सोल्युशन हा मोनोफिजिक आहे, गार्गल हा मोनोफिजिक आहे, इनेमा हा मोनोफिजिक आहे आणि सस्पेन्शन हा काय, सस्पेन्शन इमल्शन हे काय बायफिजिक आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सस्पेन्शन. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.